परभणी शहरातील गंगाखेड नाका भागात मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले आणि आता जे पोलिसांनी कारवाई केली। आपल्यासोबत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे सर, अतिशय दुर्दैवी घटना झाली, त्यात काय कारवाई केली, नेमका घटनाक्रम कसा होता? आपण जे प्रथम नमूद केलं मुलगी झाली म्हणून जाळलंय, तर ते संयुक्तिक नाही। घटना त्या दिवशी जी घडलेली आहे ती त्यांना 3 मुली आहेत ऑलरेडी, 3 वर्षाची, 2 वर्षाची, 1 वर्षी अशी 3 मुली आहेत। मुली होत आहेत, त्यामुळे या कारणावरून नवरा बायकोमध्ये वादविवाद होत होते आणि त्या कारणावरूनच त्या दिवशी पेट्रोल टाकून स्वतः पती म्हणजे आरोपीने त्या मयत महिलेला, स्वतःच्या पत्नीला पेटवून दिलं असे तिच्या बहिणीने फिर्याद दिलेली आहे। त्या आधारे गुन्हा रजिस्टर झालेला आहे आणि त्यानंतर त्वरित आम्ही आरोपीला गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे आणि सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये अटकेत आहे। आरोपीला किती दिवसाची पोलीस कस्टडी? 3 दिवसाची पोलीस कस्टडी आरोपीला भेटलेली आहे। आरोपीवर कोणत्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आणि अजून काय आता पुढे आपण कारवाईसाठी काही साहित्य जमा केले, काही पुढे CCTV मिळवले का? बरोबर आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 485/2024 कलम 103 BNS अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्यात त्या सदरच्या गुन्ह्यामध्ये घटनास्थळ पंचनामा केलेला आहे, त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे शासकीय पंचासमक्ष। तसेच परिसरातील समोरील दुकानाचे CCTV फुटेज प्राथमिक स्वरूपात पाहिलेले आहेत। ऑलरेडी आम्ही त्यांना पत्र देऊन लेखी पत्राद्वारे ते फुटेज इतर पुरावे जमा करून पुढील तपास कडकपणे करत आहोत। निश्चितच हे होते पोलीस निरीक्षक संजय ननवरे, ज्यांनी आरोपीवर केलेल्या कारवाईबाबतची माहिती दिली। कॅमेरामॅन सय्यद खिजरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।